अशा प्रकारचा प्रश्न SSC बँकिंग आणि TET मध्ये अनेक वेळा विचारलेला आहे आणि पुढेही विचारू शकतात. वर्गमुळात 6 अधिक वर्गमुळात 6 अधिक वर्गमुळात 6 अधिक इन्फिनिटी पर्यंत, तर या सर्वांना आपण काय म्हणायचं मित्रांनो, एक्स म्हणायचं. तर आता बघा, हे जर सर्व एक्स असेल तर याला पण आपण काय म्हणू शकतो, एक्स म्हणू शकतो. मग या बाजूला काय येईल, 6 अधिक एक्स येईल आणि तिकडे काय आहे, एक्स आहे. आता दोन्ही बाजूंचा वर्ग करा, 6 अधिक एक्स बरोबर काय येईल, एक्सचा वर्ग. म्हणजे काय येईल, एक्सचा वर्ग वजा एक्स वजा 6 बरोबर 0. ही जर पदावली आपण सोडवली तर आपल्याला मिळेल एक्स बरोबर वजा 2 आणि एक्स बरोबर 3. आता रूटचं उत्तर कधीही निगेटिव्ह नसतं, म्हणून एक्स बरोबर 3 हे आपलं उत्तर आहे आणि एक्स बरोबर वजा 2 हे आपलं उत्तर नाही. आता याची तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगतो. आता वर्गमुळात जी संख्या आपल्याला दिलेली आहे, कोणती संख्या दिलेली आहे, 6, याचे असे फॅक्टर पडायचे ज्यांची वजाबाकी 1 असेल. म्हणजे 2 गुणिले 3 हे 2 आपण फॅक्टर पाडले. आता चिन्ह बघायचं, प्लसचं चिन्ह आहे तर आपली मोठी संख्या आपलं उत्तर असेल, म्हणजे 3 आपलं उत्तर आहे. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.